अजूनही 13 मे 2026 पर्यंत मी विधान परिषद सदस्य या पदावर असल्यामुळं मला हे प्रश्न विचारायचा अधिकार आहे. मला हे माहित आहे की नरेश अरोरा प्रकरणानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात मिसगाईड केल्या जाईल. कदाचित जयदादांना केल्या जाईल, पार्थदादांना केल्या जाईल. मागे पार्थदादांना मिसगाईड केलंच होतं माझ्याबद्दल. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, म्हणजे त्यात आता राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पार्थदादा आले, जयदादा असतील आणि वहिनी असतील, यांना मिसगाईड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही दादांच्या विमान अपघाताच्या दिवशी तुम्ही कुठं होते? साहिल मदन तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता का? तुमची पण चौकशी तर झाली पाहिजे. कॅप्टन अशोक खरातच्या आश्रमाशी तुमचा काही संबंध आहे का? हे पण तर तपासलं गेलं पाहिजे ना. याच्यात चूक काय, धोका काय, तर बाबा आपली पीआर एजन्सी राहणार की नाही. दादांनी त्यावेळेस झापलं असेल का तुम्ही आम्हाला काय शिकवता? कधी आलात तुम्ही बारामतीला? किती वाजता आला? स्वतःच्या विमानात आला? स्पेशल फ्लाईट मध्ये आलात? किती वाजता गेलात? हे महाराष्ट्र मी नाही विचारत हो, जनता विचारते आहे. आणि आतून जनता नाही, अमोल मिटकरीच विचारताना पाहायला मिळत आहेत ना इथे. मी म्हणजे जनता समजतो स्वतःला. आता लिस्ट संपला असेल कालच्या तारखेमध्ये, विषय संपला. हे सगळे वरिष्ठ लोकांनीच निर्णय घेतलाय की आता ते पीआर एजन्सी नकोय आपल्याला, आपण दुसरी काहीतरी शोधू. नमस्कार, मी हर्षदा परब. अजित पवारांच्या विमान अपघात की घातपात याच्याबद्दलची चर्चा आज पुन्हा एकदा नव्यानं होते आहे. नव्यानं होते म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा होते आहे. आणि साधारणतः हा संशयाचा भोवरा आहे. त्याच्यामध्ये एक जुनच नाव पुन्हा एकदा घेतलं जात आहे आणि ते आहे डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा. डिझाईन बॉक्स हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काय ते राजकीय सल्लागार म्हणून काम करणारी कंपनी आहे आणि त्याचे प्रमुख असलेले नरेश अरोरा. आणि त्याचं निमित्त ठरलंय ते म्हणजे अमोल मिटकरींचं एक ट्विट. या ट्विटमध्ये अमोल मिटकरींनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप दिवसानंतर खरं तर अशा संदर्भामध्ये पुन्हा तोच मुद्दे, तेच प्रश्न घेऊन अमोल मिटकरींनी हे ट्विट का केल्याचं नेमकं टायमिंग काय, अशी सुद्धा चर्चा सध्या त्यामुळे आहे. ट्विट समजून घेऊयात आणि आपल्याला अमोल मिटकरींकडनंच या प्रश्नांची थेट उत्तरं घ्यायची आहेत. त्यामुळे आधी आपण हे ट्विट समजून घेऊयात. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतल्या मुख्य आणि लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्सवाला गडी नरेश अरोरा. आता पुढील काळ निवडणुका नसल्यानं याचं पक्षातलं काम संपलं असलं तरीही काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहीत असाव्या म्हणून हा शब्दप्रपंच. राष्ट्रवादीतल्या सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्वे करून याने दादांना दिले, मात्र तेच आमदार 50,000हून अधिक मतांनी निवडून आले. डिझाईन बॉक्सच्या सर्वेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा यंत्रणेच्याद्वारे तिकीट दिलं. ही माहिती पक्षातल्या अनेक आमदारांना आहे. पक्षातल्या एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा. सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेलंही. पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले. निवडणुकीत अजितदादा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असतानाच याच अरोरानं कमी जागा लढवाव्यात, सेना भाजप विरोधात उमेदवार देऊ नयेत आणि दिल्यास त्यांचा प्रचार करू नये असे प्रयत्न केले. अजितदादांच्या अनेक सभा रद्द करण्यात आल्या. अजितदादांना या सर्व गोष्टींची जाणीव होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात नवीन प्रचार यंत्रणा उभी करणं योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घातलं नाही. पत्रकं वाटणं, बॅनर लावणं आणि वातावरण निर्मिती करणं या नावाखाली पक्षाकडून अरोरा आर्थिक लाभ घेत असला तरी प्रत्यक्षात काहीच काम झालं नव्हतं. अजितदादांवर विविध माध्यमातून टीका होत असताना यानं कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही आणि कोणतीही प्रभावी प्रतिक्रिया दिली नाही. याला महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण याविषयी 1% माहिती नव्हतं. 10-12 फोटोग्राफर लावणं आणि दादांना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणं या पलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते. अजितदादा सत्तेत होते आणि 41 आमदार निवडून आले, हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जातं. त्यात इतरांचं आणि याचं काडीचंही योगदान नव्हतं. अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात अशा सूचना अरोरा द्यायचा, मात्र दादांनी स्पष्ट शब्दात नकार सांगितले की मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळलं सुद्धा. पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना ते द्यायच्या, मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या जोरावर अरोरानं एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड हँड विमान खरेदी केल्याचंही सांगितलं जातं. या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय यानं महाराष्ट्र सोडू नये #सूत्रधार असं म्हटलेलं आहे. आता आपल्या सोबत खरं तर थेटच म्हणजे या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार अमोल मिटकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं ट्विट आज सकाळचं जे आहे ते मी वाचून दाखवलेलं आहे. याच्यामधले काही प्रश्न विचारायचे आहेत, पण तुम्ही पुन्हा पुन्हा डिझाईन बॉक्सचे प्रमुख असलेल्या नरेश अरोरा यांना टार्गेट का करता?
म्हणजे आता दरम्यानच्या काळामध्ये तर तिथं रोहित पवार FIR लॉन्च टाकून आलेले आहेत. इथं त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाला असला तरी सुद्धा तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे. पक्षामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं कालच सुनील तटकरेंनी सुद्धा की कशी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि मला माहिती होतं असं सांगितलंय. आता तुम्ही मध्येच अचानक हा डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा कुठून आणलात? का तुमच्या टार्गेटवर पुन्हा पुन्हा नरेश अरोरा येतो? अमोलजी, पहिल्यांदा हर्षदा, तुम्ही निवेदनामध्ये असं म्हणताय की तुम्ही याला टार्गेट का करताय. मी टार्गेट त्याला करण्याचा काही प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राला काही प्रश्न जे पडले ते प्रश्न विचारलं. तुम्ही म्हणताय की आता हाच टायमिंग तुम्हाला का दिसला. तुम्हाला माहिती असेल की काल रात्री त्याचं कंत्राट म्हणजे चर्चा झाली पक्षांच्या श्रेष्ठींमध्ये आणि आता तो PR म्हणून नाही अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रेसच्या माध्यमातून प्रिंटच्या माध्यमातून चालल्या. म्हणजे डिझाईन बॉक्सचं कंत्राट आता संपुष्टात आलं असावं आणि पुढे काही निवडणुका नाहीत. आता प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून PR एजन्सी म्हणून नरेश अरोरा आमच्या पक्षाचं डिझाईन बॉक्समध्ये काम करायचे. 2019च्या निवडणुकीमध्ये साधारणपणे मी त्यांना जरा जवळून त्यांचा कारभार पाहिला. त्यांचा कारभार असा होता की विधानसभेच्या जागा किती निवडायच्या हा सल्ला देणारा सल्लागार ते होता. कारण तो काही पहिल्यांदा अजितदादांना सल्ला देणारा होता असं नाही. त्याच्या अगोदर त्यांनी DY शिवकुमार, अशोक गहलोत, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सचिन पायलट या लोकांसाठी सुद्धा PR एजन्सी म्हणून काम केली. अनेक ठिकाणी DY शिवकुमारनी तर त्याला काढून टाकलं होतं. नंतर त्यांनी महाराष्ट्रात आपला बस्तान बांधायला सुरुवात केली. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेस अजितदादांना सांगता किती जागा लढवायच्या, त्याच्यानंतर अजितदादा जागा लढवण्याच्या पूर्वी तुम्ही तिथला सर्व्हे रिपोर्ट काढता. तिथे सांगताय की हे उमेदवार तिथे यांचा सर्व्हे रिपोर्ट ते चांगला येत नाही. जे 2-2-3-3 टर्म तिथे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा सर्व्हे रिपोर्ट चांगला नाही. पण अजितदादा स्वतःची यंत्रणा वापरतात. त्यांना कळतं की हे सीट निवडून येते. उदाहरणार्थ आमच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे बुलढाण्यामध्ये. तिथे मनोज कायंदेला ऐन वेळेवर दादांनी तिकीट दिलं होतं. ऐन वेळेवर आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली होती. तिथला रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह केला होता की इथे राष्ट्रवादीची सीट येणार नाही, तिथे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल शशिकांत खेडेकर नावाचे. पण दादांनी तिथे मैत्रीपूर्ण लढत टाकली आणि तो सर्व्हे जो दादांनी तिथे जनतेतून केला होता की मनोज कायंदे तिथे सक्षम उमेदवार आहेत, ते निवडून येतील आणि ते निवडून आले. म्हणजे असं जे काही दादांनी त्यांची यंत्रणा लावली होती त्यामध्ये आपल्या 40 ते 50 जागा येतील असा दादांचा अंदाज होता आणि त्यात ते 40 जागा दादांनी दिलेले उमेदवार दादांनी स्वतः लीड केलं. दादांनी सर्व्हे केला की लोक निवडून आले. निवडून आल्यानंतर हे महाशय डायरेक्ट बुके घेऊन देवगिरीवर गेले. तर जो फोटो तुम्ही त्यांचा फिरवता त्या फोटोमध्ये ते स्पष्ट दिसत आहेत की हात खांद्यावर टाकल्याचा त्यांचा फोटो दिसतो. त्यावेळेस मी पण एक ट्विट त्याच वेळेस केलं होतं, म्हणजे आजच नाही त्याच वेळेस, की तुमच्या डिझाईन बॉक्स सारख्या अनेक PR एजन्सी ह्या एकनाथराव शिंदे साहेबांकडे काम करतात, अनेक PR एजन्सी ह्या काँग्रेसकडे काम करतात, अनेक PR एजन्सी ह्या भारतीय जनता पार्टीकडे देवेंद्रजींच्या कडे काम करतात. पण निवडून आल्यानंतर 50 सीट निवडून आल्या शिंदे सेनेच्या, तर कोणाची हिंमत झाली नाही. तो दिसला पण नाही PR वाला कोण होता. तो डायरेक्ट शिंदे साहेबांच्या खांद्यावर हात ठेवतानाचा एकही फोटो आला नाही. मी त्यावर ट्विट केलं. ते कदाचित काही लोकांना वाईटही वाटलं होतं. स्वतः मी माफी पण नंतर म्हणजे मी त्याची नाही माफी मागितली, पण मी ते ट्विट डिलीट केलं. आता प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीने 40 आमदार निवडून आणले आम्ही फार काम केलं, त्या व्यक्तीने ही पण जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पराभव का आला. त्यावेळेस PR एजन्सी काम करत होती. पुणे महानगरपालिकेमध्ये तीच परिस्थिती होती. तुम्ही सांगितलं होतं दादांना बारामतीत तुम्ही राहा, बारामती विधानसभेमध्येच तुम्ही लढलं पाहिजे. तर बारामतीकरांवर दादांचा विश्वास होता, त्यामुळे दादांनी बारामतीपेक्षा इतर विधानसभा मतदारसंघावर फोकस केला. नेहमीप्रमाणे शेवटच्या सभेला दादा गेले. आता मध्यंतरी जे 2 प्रकरणं घडले, विशेषतः लक्ष्मण हाके यांनी ज्या पातळीवर दादांवर टीका पातळी सोडून केली, त्यावेळेस PR एजन्सी का नाही बोलली. अंजना कृष्णा प्रकरण सर्व महाराष्ट्राला माहित आहे, त्यावेळेस एखादं कंटेंट त्यांनी का दिलं नाही. जेव्हा अजितदादांवर खालच्या पातळीवर टीका झाल्या त्यावेळेस यांची PR एजन्सी कुठे काही बोलतच नव्हती. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर कंत्राट पक्षाचं मिळालं असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीकडे जसं तुम्ही पाहता, पण काही गोष्टी ज्यावेळेस ऍलिगेशन होतात आपल्या पक्षप्रमुखावर, आपल्या नेत्यावर, त्यावेळेस तुम्ही प्रवक्त्यांना कंटेंट देणं हे ठरलं होतं ना मीटिंगमध्ये. प्रवक्त्यांच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की प्रवक्त्यांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की रोज सकाळी कंटेंट दिला जाईल, त्या कंटेंटवर सर्व प्रवक्त्यांनी मीडियाशी बोलावं. आता मी जोपर्यंत प्रवक्ता होतो तोपर्यंत मला ही सगळी गोष्ट माहित होती. आता मी नंतरच्या काळातल्या प्रवक्त्यांच्या मीटिंगमध्ये मी काही बसलो नाही, कारण मला माहित नाही, कारण मला बोलावलं पण नव्हतं. प्रश्न असा की कंटेंट देण्याची जबाबदारी असताना दादांवर एवढ्या खालच्या पातळीवर टीका झाल्यानंतर अनेक लोकांकडून टीका झाल्या, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं किती त्रास झाला. त्यावेळेस कोणी डिफेन्सला येत नव्हतं. म्हणजे मग तुम्ही काय सोयीचं राजकारण केलं का. आणि आता प्रश्न असा आहे की आताच तुम्ही ट्विट का केलं, हा जो तुमचा प्रश्न आहे,
माझा काही त्याचा बांधाला बांध नाही, काय त्याचा माझा धुऱ्याला धुरा नाही. माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी मी 28 जानेवारीला बारामतीला होतो, 29ला त्या दिवशी अंत्यविधी दादांचा होत असताना हा संबंधित व्यक्ती गॉगल लावून तिथे बसलेली होती. त्यावेळेस पण आमचं लक्ष होतं. तुम्हाला काही संवेदना होते की नाही? तुमच्या डोळ्यात 2 थेंब अश्रूचे का टपकले नाही? आणि दादांच्या जाण्यानंतर का तुम्हाला वाटलं नाही VSR कंपनीचा शोध घ्यावा? का तुम्हाला वाटलं नाही की दादांच्या जाण्यानंतर एक पोकळी निर्माण झालेली आहे? कुठं तुमच्या श्रद्धांजलीचे बॅनरचं काही फॉर्मॅट हे ते तुम्ही देत होते ना, फॉर्मॅट हे करून, कुठं तुम्हाला नरेश अरोरा हे कुठेही दिसलेले नाही. त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून मला वेदना होत्या आणि त्या वेदना मी त्या ट्विट मधून मांडल्या. नंबर 1. दुसरं असं हर्षला मला सांगायचं आहे की आता कॅप्टन अशोक खरात प्रकरण चांगलं ताजं आहे. 28 तारखेला माझी विनंती, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना परत भेटणार आहे की 27, 28, 29 आणि 30 या दरम्यान तुम्ही साहिल मदनचे CDR काढा. VSR कडून कोणाकोणाचे आर्थिक देवाणघेवाण झाली का, कोणी सेकंड हँड विमान घेतलं, कोणी विमान हायर केलं, कोणाची विमान एजन्सी नवीन स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये नरेश अरोरांचं नाव जुळतं, हे मी म्हणत नाही, हे स्वतः आमदार रोहित पवारांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. मग आता तुम्ही तुमचं कंत्राट संपलं, तुम्ही तुमची बॅग पॅक करून तुमच्या दिल्लीला परत जाणार आणि महाराष्ट्रात हे प्रश्नाची उत्तर कोण देईल? हे प्रश्नाची उत्तर कोण देईल? म्हणजे तुम्ही दादांच्या विमान अपघाताच्या दिवशी तुम्ही कुठं होते? साहिल मदन तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता का? तुमची पण चौकशी तर झाली पाहिजे. कॅप्टन अशोक खरातच्या आश्रमाशी तुमचा काही संबंध आहे का? हे पण तर तपासलं गेलं पाहिजे ना. याच्यात चूक काय? जे कोणी प्रश्न विचारत नाही ते मी विचारले. त्याच्यात म्हणून मला काही वेगळं वाटत नाही. आणि मी त्याला काय, तुम्ही बोललात ना की तुम्ही त्याच्यावर राग का व्यक्त करताय किंवा त्याला टार्गेट का करताय, मी अशा लोकांना टार्गेट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी टार्गेट बिर्गेट करण्याचा काही प्रश्न नाही आहे. मी त्याला साधे प्रश्न विचारलेले आहेत. कारण माझ्याबद्दल सुद्धा दादांकडं किंवा पार दादा असतील यांच्याकडं फार चुकीचं त्यांनी सांगत बसला. मध्यंतरी पार दादा माझ्यावर फार नाराज झालेच होते, पण मी सांगितलं दादा माझी काही भावना चुकीची नाहीये. त्यांनी दादाच्या खांद्यावर हात का ठेवला एवढाच प्रश्न मी त्याला विचारला होता. नंतर मी त्यांची जी काही गैरसमज झाला असेल तो मी त्यांना स्वतः, मी पार दादांना 10 वेळा दिलगिरी व्यक्त करेल, अजित दादांची 100 वेळा दिलगिरी व्यक्त करेल. मी याची थोडी दिलगिरी व्यक्त करणार आहे? हे काय, माझ्या पक्षाने दिलेलं ते कंत्राटदार आहे, त्याचं काम संपलं. पण हे अनुत्तरित प्रश्न आहेत ना. अजित दादांच्या विमान अपघाताच्या दिवशी तुम्ही कुठं होता? तुम्हाला कोणी संपर्क केलाय काय? 2-3 मध्ये तुम्ही कोणाच्या संपर्कात होता? अरोरा काही इतकं दिसते तेवढं साधे व्यक्तिमत्व नाहीये. आणि आता कॅप्टन अशोक खरात प्रकरणात हे सगळं बॅग पॅक करून तो गेला, म्हणजे सूत्रधार हॅशटॅग काय केलंय मी? बरोबर. आता याचं उत्तर देतो की तुम्ही पूर्ण मेसेज वाचला मला, ट्विट हॅशटॅग सूत्रधार. आता तुम्ही गटाचा सूत्रधार, विमानाचा सूत्रधार असं मी त्याच्यात म्हटलेलं नाही. सूत्रधार आणि प्रश्नार्थक चिन्ह लिहिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे, की इन्क्वायरी मध्ये आलं पाहिजे. आणि नरेश अरोराकडे आमचं लक्ष आहेच. पण अजित दादांच्या विमान अपघातानंतर इतके दिवस 2-2.5 महिने झाले नरेश अरोराचं साधं एक कुठंही वक्तव्य आलं नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे गोष्ट शंकेला वाव भेटणं साहजिक आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की तुमचा काही त्यांच्या बांध्याला बांधा नाही, धुऱ्याला धुरा नाही, पण तुम्ही जसे पक्षाचे एक महत्वाचे कार्यकर्ते, पक्षातले एक महत्वाचे नेते आहात, आमदार आहात, तशाच पद्धतीने पक्षात इतर सुद्धा यंत्रणा आहे ना. मग यांनी कोणी नरेश अरोराशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही का? तुम्ही असे प्रश्न का विचारताय म्हणून यांनी कधी तुमच्याशी संपर्क केला नाही का? यांनी कधी नरेश अरोराला हे तुझ्याबद्दलचे प्रश्न पडलेले आहेत, लोक विचारतायत, त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला हवं असं म्हटलेलं नाहीये का? एकटे अमोल मिटकरीच का, असा सुद्धा प्रश्न आहे. नरेश अरोरा ही व्यक्ती फार हुशार व्यक्ती आहे. अमोल मिटकरीच्या प्रत्येक ट्विटवर त्या व्यक्तीचं लक्ष असतं. आणि माझं ट्विट आलं की ते बरोबर भाषांतरित करून मग नेत्यांना पाठवण्याचं अजब कसब त्याच्याकडे आहे, त्याची तशी यंत्रणा पण आहे. आणि मग आमचे काही वरिष्ठ नेते आम्हाला त्या बाबतीत जाबही विचारतात. त्याबद्दल मी अनेकदा टीकेचा धनी पण होतो, अनेकदा मी टार्गेट पण येतो, लक्ष पण होतं. मी एकटा का विचारतोय? कारण माझं मन हर्षदा अस्वस्थ आहे. मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी 10 वेळा अजित दादांसोबत विमानात प्रवास केला. दादा इतके त्यांच्या प्रवास सुरक्षेच्या बाबतीत इतके अनभिज्ञ नसायचे हो. अहो, साधे 4 व्हीलर मध्ये बसताना सुद्धा सीट बेल्ट लावायचे. मध्यंतरी त्यांनी काचाच्या बाटलीतलं पाणी पिण्यापासून जर स्वतःची काळजी घेतली असेल तर विमानात ते का गेले? दादा 27 जानेवारीलाच संध्याकाळी बाय रोड जाणार होते, गाडीत बॅगा टाकल्या होत्या, मनवे मामांनी सांगितलं. तर माझं मन या
शंकेचं काहूर माझ्या मनात आहे. हा विषय असा कसा पटलावरून बाहेरून जाऊ देता आपण? बरोबर आहे इतका तुम्ही, मोठा बरोबर आहे तुम्ही. महाराष्ट्राने गमावला आहे. बघा मिटकरीजी, तुम्ही हा प्रश्न अनेकदा विचारलेला आहे, अगदी माध्यमांसमोर विचारलेला आहे, माध्यमांनी विचारल्यावर, प्रश्न विचारल्यावर सुद्धा हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तुम्ही म्हणजे अनेकदा हा प्रश्न सभागृहात सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही या सगळ्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी बोलत आलेला आहात. पण महत्वाचं काय माहितीये की तुम्ही हे प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या पक्षप्रमुखांकडे गेला होतात का? त्यांना कधी याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला होतात का? तुमच्या पक्षप्रमुखाने तुम्हाला कधी या सगळ्या संदर्भामध्ये हे काय चाललेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल संपर्क केलेला होता का? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता तर पक्षप्रमुखच बदललेले आहेत, सुनेत्रा पवार या तुमच्या पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याशी तुमचं याच्याबद्दलचं काही बोलणं झालंय का? त्यांनी कधी याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय का? आधीच्या म्हणजे जे काही नेते होते महत्वाचे त्यांच्याशी तुमचं भले पटत नसेल, पण आता पक्षप्रमुख आहेत ना तुम्हाला, मग तुम्ही माध्यमांमध्ये का बोलताय? त्यांच्याशी का नाही बोललात की बोलणं झालेलं आहे पण म्हणजे बोलणं झाल्यानंतरच तुम्ही अशा पद्धतीनं ट्विट केलेलं आहे, नेमकं काय? नाही, माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. काल उशिरा रात्रीची बैठक देवगिरीवरची संपली. आज सकाळी आणि काल रात्री लेट नाईट त्या बातम्या आल्या आणि आज सकाळी मला व्हॉट्सअपवर पण अनेक लोकांचे मेसेज आले, टीव्हीच्या बातम्या आल्या, चॅनलच्या बातम्या आल्या की नरेश अरोरांचं आता ते डिझाईन बॉक्सचं कंत्राट संपल्याच्या बातम्या आल्या. आणि आल्यानंतर जर त्याचं कंत्राट संपलं तर एक गोष्ट खरी आहे की त्याला आता महाराष्ट्रात काम करायचं नाही, कारण पुढच्या 3 वर्ष विधानसभेच्या निवडणुका नाही. सेकंड फेज आता जिल्हा परिषदेचा येणार आहे. त्या ठिकाणी स्थानिक लोक, स्थानिक प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते हे तिथं महत्वाचे असतात. त्यामुळे त्याला तो तेवढा हुशार आहे. तो आता 2029च्या निवडणुकीच्या वेळेसच कदाचित तो हायर होऊ शकतो. मला देव करो होऊ नये, पण होऊ शकतो. आणि मला सहज ते वाटलं की हे व्यक्ती जर अचानक गेली, मग तू बाबा जातो, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा रामराम गावात, परत तुझा संबंधच नाही. मग हे सगळं काय असतं? आता शॉर्ट मेमरी झालेली आहे सगळ्यांची. आतापर्यंत कालपर्यंत काय चाललं, 2-3 दिवसानंतर मग ते लोक विसरतात. आता सहज लोक विसर. माझं म्हणणं ते नाही आहे. मी हे म्हणतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी, 31 जानेवारी ते आजपर्यंत तुम्ही दादांच्या बाबतीत का असा कंटेंट दिला नाही? किंवा का कंत्राट तर काल थांबतोय तुमचं, कालच संपलं कंत्राट. मी म्हणून कोणाला विचारण्याचा मला प्रश्न वाटला नाही. मला वाटलं नाही मी सुनेत्रा वहिनींना ते टाकणार आहे, पण मी आता ते ट्विट केलं सकाळी आणि त्याच्या बातम्या तुम्हाला त्याच्यात नंतर मला देतोय. त्याच्यामुळे मला विचारा असं वाटलं नाही. म्हणजे काय चूक, त्यात चूक काही नाही ना. मला वरिष्ठांनी असं कोणी म्हणणार पण नाही की तू हे जे प्रश्न विचारले चुकीचे आहेत. आणि तुम्हाला हेही सांगतो, त्याच्यात मी हेही वाक्य टाकलेलं आहे की अनेक आमदारांना तो आम्हाला नमस्कार करत नाही, तो आमच्याशी नीट बोलत नाही असं सांग. त्याची तक्रार आमदारांची ज्यावेळेस दादांकडे केल्या जायची त्यावेळेस दादांनी सुद्धा आमदारांना झापलंय असंही मी ट्विटमध्ये म्हटलंय. पण नंतर दादांच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर दादांनी त्या आमदारांना सांगितलं की ठीक आहे, माझा काहीतरी गैरसमज झाला होता. प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक आमदारांच्या मुलाखती घ्या, काही आमदारांना तुम्ही विचारा की तुम्ही त्यांची नावं सांगा म्हणजे आम्ही त्यांच्या मुलाखती घेतो. नाही, आता नावं सांगून त्यांना कशाला अडचणीत आणू? 40 आमदारांपैकी कोणी विचारा ना, जो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल की मिटकरीने असं ट्विट केलंय, असा काही तुम्हाला अनुभव आहे का? 40 लोकांना पण तुम्ही विचारू शकता. मला माहित आहे कोण आहेत ते, पण मला त्यांचं नाव म्हणजे मी पहिलेच अडचणीत आहे आणि अजून त्यांना कशाला अडचणीत आणायचं? मला नाही यायचं अडचणी आणायचं कोणाला. बघा मिटकरीजी, असा पण एक मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही इलेक्शनच्या अनुषंगानं उल्लेख केलेला आहे, हे आमदार आणि असं सगळं. आता तुमच्याकडनंच हे समजून घ्यायचंय की या सगळ्यामध्ये जेव्हा हे इलेक्शनच्या बद्दलचे काही रिपोर्ट्स दिले ते चुकीचे रिपोर्ट्स होते, पण अजितदादांनी त्यांना जे काही वाटतं त्या पद्धतीने निर्णय घेतला. मग अजितदादांनी विधानसभेच्या या निवडणुकीच्या नंतर नरेश अरोरांना झापलं होतं का? त्यांना सवाल विचारला होता का? त्यांच्या चुका त्यांना दाखवून दिल्या होत्या का? अजितदादांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या का? तुम्हाला याची माहिती आहे का? कारण तुम्ही ज्या तळमळीने बोलता आहात किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला अजितदादा असतानाच्या पक्षातल्या गोष्टींची माहिती आहे असं या ट्विटमधनं पाहायला मिळतं आहे. तुम्ही सहभागी सुद्धा होतात काही गोष्टींमध्ये असं सुद्धा म्हणता आहात. असं जर असेल तर मग अजितदादांनी नरेश अरोरांना नक्कीच झापलं असेल ना, जर त्यांच्याकडनं चूक झाली असेल तर. मिटकरींच्या पर्यंत हा विषय नंतर आला असेल, पण आधी अजितदादांनी पक्षप्रमुख म्हणून झापलंच असेल ना, तर काय असं काही घडलं होतं का? अजितदादा नाराज होते या नरेश अरोराला विधानसभेच्या निवडणुकीनंतर झापलं होतं, अशी काही माहिती आहे का तुमची? एक माहिती माझ्या कानावर आहे ती अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत अशा सूचना अजितदादांना देण्याचा प्रयत्न ते करत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपले काम काढून घेतले जाईल यांची त्यांना भीती होती आणि या विषयावर त्यांनी अजितदादांना सांगितल्यानंतर त्यांना स्पष्ट शब्दात छापण्यात आले की तुम्ही आम्हाला राजकारण शिकवू नका. एवढी माहिती माझ्याकडं एका विश्वासू मित्रांनी सांगितलेली आहे. याच्यावरून आता शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे विलिनीकरण करायचं
एकत्र आलं पाहिजे, हे दादांचं अनेक दिवसांचं एक मत होतं. आणि दादांना वाटत होतं की आता मी पवार साहेबांना आपण विश्वासात घेऊ. तुम्हाला माहिती आहे, अनेक बैठका पण झाल्या होत्या, विलिनीकरणावर चर्चा पण झाल्या होत्या, त्यावर अंतिम निर्णय फेब्रुवारीमध्ये घेतला जाणार होता. अजूनही आताही अनेक आमच्या पक्षाचे आमदार स्वतः सुनील अण्णा शेळके बोललेले आहेत की सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली विलिनीकरण झालं तर स्वागत करू. अण्णा बनसोडे तसेच बोललेले आहेत. म्हणजे हे सगळं ठरलेलं होतं. आणि त्यावेळेस एखादा माणूस सांगत असेल की म्हणजे धोका काय, तर बाबा आपली पीआर एजन्सी राहणार की नाही. दादांनी त्यावेळेस झापलं असेल का तुम्ही आम्हाला काय शिकवता. दादा स्वयंभू होते हो. मी स्वतः दादाला पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निकालानंतर मेसेज टाकला होता की दादा तुम्ही स्वयंभू आहात. तुम्हाला ह्यांनी सांगावं तुम्ही जॅकेट घाला, तुम्ही जॅकेट घालावं, किंवा यांनी सांगावं की दादांचा स्वभाव आता बदलला आहे. दादा रांगळा दादाच महाराष्ट्राला अपेक्षित होता. शेणा मातीत राबणाऱ्या लोकांना तेच दादा अपेक्षित होते. हे यांनी थोपवलेले दादा राज्याला अपेक्षित नव्हतेच. 37 पिंपरी चिंचवडमध्ये 37 नगरसेवक जे निवडून आले त्यावेळेस दादा खचले होते ना, की इतकं काम करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका इतकी सुंदर केल्यानंतर सुद्धा तिथला आमदार इतक्या खालच्या पातळीवर बोलला दादांवर, महेश लांडगे नावाचे. त्यावेळेस पीआर एजन्सीने का नाही त्याला उत्तर दिलं. नव्हती तुमच्यात हिंमत नव्हती. अरे ज्या मालकाचं खाल्लं पाहिजे त्या मालकाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत, लक्षात घ्या. पण मग आता तुम्ही सतत असं म्हणताय ते म्हणजे की नरेश अरोरा उत्तर देत नव्हते का, कंपनी वेळीच अशा पद्धतीने उत्तर देत नव्हती का, पुढे येत नव्हती, ज्या मिठाला खाल्लं आहे त्या मिठाला जागलं पाहिजे. पण मग हे सगळं तुम्ही जे सांगताय ते अजितदादा असतानाच सांगताय, बरोबर ना. मग अजितदादांनी यांना हटवण्याचा निर्णय का नाही घेतला, अजितदादांनी या सगळ्यामध्ये त्यांना झापलं का नाही, किंवा मग या सगळ्या संदर्भातली नरेश अरोरांवरची कारवाई अजितदादांनी तेव्हा का नाही केली. काय वाटतं तुम्हाला, तुमच्याकडची काय माहिती आहे. हा, कारण अजितदादा एवढ्या असं कुठल्याही माणसाला टॉलरेट करणार नाही हे तुम्ही पण जाणता. असं आहे की नोव्हेंबर मध्ये साधारणपणे नोव्हेंबर पासून निवडणुकीची धावपळ होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आता यांच्या वाईट वागणुकीचा, अरेरावीचा, चुकीच्या कामाचा दादांच्या ओएसडींना सहकार्यांना पण त्रास होतो. तो वागायचा तर ते असे मालक म्हणून. नवीन कॉन्ट्रॅक्ट करतानाही अनेक वेळ वाद झाले. बऱ्याच गोष्टी आहेत. दादांच्या हे लक्षात आलं होतं, पण दादांना वेळ नव्हता, कारण दादांना वेळ घालवायचा नव्हता. दादा आता याच गोष्टीकडे वेळ देत बसले असते तर मग डिसेंबरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका, जानेवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका, आणि शेवटी टेंडर नावाचा एक प्रकार असतो, त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आता एका वर्षाचं लीज तुमचं असेल, म्हणजे तुमचं भाडेपट्टा करार असेल, तर ते लीज संपेपर्यंत तर तुमच्याकडून ते काम करून घ्यावंच लागेल ना. आता लीज संपला असेल कालच्या तारखेमध्ये, विषय संपला. पण संपलाय का लीज, म्हणजे खरोखर संपलाय का, तुम्हाला माहिती आहे का कॉन्ट्रॅक्टची हे लीज संपलं आहे, त्यांना काढून टाकलेलं आहे. माध्यमांमध्ये बातम्या काही येऊ देत, पण तुम्हाला याच्याबद्दलची काही कल्पना आहे का, कारण तुम्ही पक्षातले नेते आहात, पक्षाचे एक आमदार आहात, तुम्हाला किमान पक्षातनं काहीतरी माहिती असेल ना. म्हणजे माझे सोर्सेस राहिले दूर, पण तुम्हाला पक्षातनं काही तुमचे सोर्सेस असतील ना, तुमचे काही हक्काचे आमदार असतील ना, किंवा ज्यांची अशी तळमळ असेल या नरेश अरोराच्या बद्दल. तुम्ही म्हटलात की नाराजी होती अनेकांची, तर तसे काही आमदार असतील ना. संपलंय का खरोखर यांचं हे लीज, यांचं कॉन्ट्रॅक्ट संपवलंय का. हा इंटरव्ह्यू जे आमदार ऐकतील त्या सर्वांनी, भलेही ते मला समोर दिसल्यानंतर म्हणतील तुम्ही हे असं बोलायला पाहिजे, पण आतून तेच म्हणतील की तू आमच्या मनातच बोलला, तू डेअरिंग केलं असं म्हणतील. दुसरं असं आहे की हे महाशय आमच्या पक्षामध्ये येण्याच्या पूर्वी, ते काही अधिकृत नव्हते पक्षाचे, हे येण्याच्या पूर्वी मराठा बहुजन समाजाची पोरं आमचा सोशल मीडिया चालवायची, चांगले कंटेंट द्यायचे. ते पोरं काही बिचारे याच्यासारखे सॅलरी सोल्जर पण नव्हते, सोल्जर होते. दादांवर कोणी टीका जर केली तर त्याला थोडीशी उत्तर देणारी पोरं ती सगळी हटवली होती अरोरांनी, शेवटी सगळी हटवली होती. त्याच्यामुळे दादांना हे वाईट वाटायचं, पण काही गोष्टी दादा शांत राहून बाबा ठीक आहे, योग्य वेळी आपण काहीतरी त्या बाबतीत बोलू, म्हणून दादांनी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तर कदाचित दादांनी यांना बोलून सांगितलं असतं. पण सर्व आमदारांना याचा अनुभव आहे. मला एकट्याला अनुभव असला, शेवटी ते काय माझ्याशी, मला असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, महाराष्ट्राची सांस्कृतिक परिस्थिती, याचं काही अरोरा नावाच्या महाशयांना काही सूत्र माहित नाही आहे. मला एक तरी अश्रू दाखवा त्याच्या डोळ्यातला टपकलेला. इथं मुश्रीफ साहेबांपासून अगदी आमच्या सरोजताईपर्यंत आतून दुःख झालेलं असू शकतं ना. अश्रू दिसला नाही म्हणजे दुःख नाही असं नाही ना म्हणू शकत. म्हणून तो चष्मा लावला होता का अंत्यसंस्काराच्या वेळी. आपल्या महाराष्ट्रात अशी अंत्यसंस्कारावर कोणी अशी संस्कृती नाही आहे की तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावर बसताना गॉगल बिगल लावून, तुम्ही हायटेक गॉगल, कधी आलात तुम्ही बारामतीला, किती वाजता आला, स्वतःच्या विमानात आला, स्पेशल फ्लाईट मध्ये आलात, किती वाजता गेलात, हे महाराष्ट्र मी नाही विचारत हो, जनता विचारते आहे. आणि आतून जनता नाही, अमोल मिटकरीच विचारताना पाहायला मिळतात ना इथे. मी म्हणजे जनता समजतो स्वतःला, मी म्हणजे जनता समजतो स्वतःला. तुम्ही आता इंटरव्ह्यू घेतल्यानंतर खाली कमेंट मध्ये जनता विचारेल ना, ती जनतेचाच आवाज मी बोलतोय ना.
मी एक हर्षदा लक्षात घ्या, मी शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. राजकारणाचा माझा संबंध फार कमी आहे. अजितदादा नावाच्या व्यक्तीसोबत 2014 नंतर मी जुळलो. अजितदादांचं राहणं, अजितदादांचा विज्ञानवाद, अशोक खरात सोबत एक तरी फोटो आहे का, कोणा भंडूबाबा सोबत एक तरी फोटो आहे का दादांचा? हातात गंडे दोरे आहेत का, धागे आहेत की मोठे मोठे कुंकुल डोक्याला दादा फिरलेत कधी? कधीच नाही. दादा विज्ञानवादी होते म्हणून आम्ही जुळलो ना पक्षामध्ये. आमच्या विचाराला साजेसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटत आलाय म्हणून आम्ही पक्षामध्ये जुळलो. आमची काही राजकीय अपेक्षा फारशा नव्हत्या. ते माझ्या सूतगिरण्या नाही, सहकारी साखर कारखाने नाही, दूध संघ नाही आहेत विमुख गिळून शांत बसायला. काय परिणामाची चिंता कशाची? कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला? चिंता याची लढणाऱ्याला बघणाऱ्याला नाही. मला जे बोलावं वाटतं ते जनतेच्या मनातले प्रश्न मी विचारतोय. यात चुकीचं काय? ते चुकीचं काहीच नाही. प्रश्न विचारले पाहिजेत. मला फक्त एवढंच म्हणायचंय की अमोल मिटकरीच हे जनतेच्या मनातले प्रश्न विचारतायत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल जे महत्वाचे नेते आहेत या पक्षातले, ज्यांच्या प्रश्न विचारण्याला किंमत सुद्धा आहे, जे वेळप्रसंगी निर्णय घेऊ शकतील, निर्णय प्रक्रियेत आहेत, ते असे का प्रश्न विचारत नाही? एवढं फक्त मला समजून घ्यायचं होतं तुमच्याकडनं. आणि हा प्रश्न मी वेगवेगळ्या पद्धतीने विचारते तुम्हाला, पण तुम्ही त्याचं उत्तर देऊ पाहत नाही आहात किंवा द्यायचं नाहीये तुम्हाला. मला फक्त अजितदादांच्या विमानाचा अपघात होता की घातपात होता या गोष्टीची उकल करायची आहे. बाकी कोण बोललं, कोण प्रतिक्रिया देते, कोणी देत नाही, ते प्रश्न विचारायला पत्रकार आणि महाराष्ट्र समर्थ आहे. तुम्ही या आधी पण नरेश अरोरांवर एक लेख लिहिला होता. मग आज पुन्हा ट्विट लिहिण्यासाठीची वेळ का आली किंवा मग का? म्हणजे सतत आज त्यांचं रात्रीचं कंत्राट संपलं, त्यानंतर ते त्यांना पाठवलं. खरंच संपलंय का हेही मी विचारते तुम्हाला. खरंच संपलंय का, संपवलंय का? हो, तुमच्या सगळ्या मीडियाने बातमी चालवली हर्षदा. तसं नव्हे बघा, माध्यमांमध्ये सूत्रांच्या आधारे बातमी असते. तुम्ही पक्षातले आमदार आहात म्हणून मी तुम्हाला विचारते की खरोखर त्यांचं कंत्राट कदाचित असं नाही असू शकत ना, कदाचित असं नाही असू शकत. पण तुम्हाला याच्याबद्दलची माहिती का नाहीये हे मी विचारते. की तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता आहे, सतत ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारताय, जे महाराष्ट्रातनं बाहेर जाऊ नये असं तुम्ही म्हणता आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला इतकी तर माहिती असेल की खरोखर त्यांचं कंत्राट संपलंय का, म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला असेल ना. म्हणून मी विचारते की खात्रीलायक पद्धतीने सांगताय का की त्यांचं कंत्राट संपवलंय, कोणी हा निर्णय घेतलाय, काय झालं कालच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आणि कसं ठरलं की यांचं कंत्राट संपवायचं, पुढे कंटिन्यू नाही करायचं? निवडणुका नसतील पण मग त्यावेळेस नेमकं काही सांगण्यात आलेलं आहे का, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे काय, हे आम्हाला अमोल मिटकरींकडनं समजून घ्यायचंय. मी पक्षाच्या बैठकीमध्ये नव्हतो, मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही, मी पक्षाचा पदाधिकारी आहे, म्हणजे कार्यकर्ता आहे. पदाधिकारी म्हणजे आता प्रवक्ता म्हणजे पदाधिकारी, प्रतोद, हे सगळी पदं माझ्याकडे नाही आहेत. ते पदं मुक्त मी आहे. अजूनही 13 मे 2026 पर्यंत मी विधान परिषद सदस्य या पदावर असल्यामुळं मला हे प्रश्न विचारायचा अधिकार आहे. मला आतली इनसाइड स्टोरी माहित नाही. कंत्राट संपलं असावं असा माझा तर्क आहे. त्या तर्काला आता कितपत ते तर्क खरं आहे किंवा कदाचित हा शब्द कितपत खरा आहे हे वरिष्ठ नेत्यांना माहित आणि त्या अरोरांना माहित. माझा काही त्याचा बांधावर बांध नाहीये. मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजितदादांच्या विमान अपघातानंतर आतापर्यंत ही व्यक्ती कुठं होती? रेड जे पडली पुण्याच्या त्यांच्या त्या डिझाईन बॉक्सच्या ऑफिसवर, ती रेड पडली की त्यांनीच काही तो स्टंट केला होता की पाडल्या गेली होती? हे प्रश्न आहेत ना. पण त्याच्यानंतर प्रतिक्रिया तर अजितदादांनीच दिली होती. ऐका ना मिटकरीजी, प्रतिक्रिया तर अजितदादांनी दिली होती ना की काही अशी रेड नव्हती. एक छोटीशी तक्रार आल्यानंतर जी काही चौकशी करायची असते ते 2 पोलीस आले होते, ते पण मोठे अधिकारी नव्हते असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. अजितदादांनीच पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती ना याबद्दलची. अजितदादांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी पण त्यांची बाजू धरून बोललो होतो मीडियामध्ये. मला पण मीडियाने प्रश्न विचारला. मग तुम्ही पण सांगितलं पाहिजे की नेमकं काय झालं होतं ते. तुम्ही आता प्रश्न उपस्थित करून काय उपयोग आहे ना, तेव्हा म्हणायला हवं होतं. हे तर असं झालं की अशोक खरात आता फार मोठा गुरु आहे, त्याच्या आश्रमात चला 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 सगळेजण जात आहेत, तिथे सगळं त्याच्या पाया लागतायत, लोटांगण घेत आहेत. आणि नंतर कळलं की अशोक खरातचं तर असं आहे, सगळे आर्थिक संबंध वगैरे वगैरे वगैरे. नंतर मग तो बदमाश आहे, हे वाईट ते वाईट, नंतर तो पिक्चर क्लिअर होत असतं. लक्षात घ्या, हे तसंच आहे. तुम्ही पूर्वपीठिका पाहायला पाहिजे आणि उत्तरार्ध पण पाहायला पाहिजे. अच्छा, उत्तरार्ध पाहायला मिळेल का आम्हाला? आधी येत्या काळात काही हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की आता बघा पक्ष नेतृत्व आलेलं आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे. पार्थ पवार यांनी सुद्धा बऱ्यापैकी पक्षामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. आता तर ते खासदार सुद्धा आहेत. तिथं तुमचे आणखीन नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील. मग या सगळ्यांकडनं सुनील अरोराच्या वर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये, सुनील अरोराशी बोलण्याच्या संदर्भामध्ये, नरेश अरोरांच्या संदर्भामध्ये बोलण्याच्या संदर्भामध्ये, त्यांना प्रश्न विचारण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी हालचाली केल्या असतील ना. तुमचेच नेते आहेत ना हे, तुमच्या पक्षातले महत्वाचे नेते आहेत ना. मग
का नाही, म्हणजे किंवा यांच्यावर पण दबाव आहे का या नरेश अरोराचा, असं मला विचारायचं आहे तुम्हाला. अर्थात पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवारांवर नसेल, पण मग सुनील तटकरे किंवा मग प्रफुल्ल पटेल यांच्यावर या नरेश अरोरांचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला याच्याबद्दलची काही माहिती आहे का? त्यांच्या दबावाखाली ते कुठल्याही पद्धतीने कारवाई करू देत नाहीत किंवा या बाबी पुढे येऊ देत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, नरेश अरोरांचा दबाव आमच्या पक्षावर असावा इतका आमचा पक्ष काही दूध खुला नाहीये. नाही, नेत्यांचं म्हणते मी, पक्षाचं म्हणतच नाही मी, पक्षप्रमुखाचं पण म्हणत नाहीये मी, नेत्यांचं म्हणते, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. नाही, ते दबाव असण्याचं काही कारण, कोणावरच दबाव असण्याचं काही कारण असूच शकत नाही. काय असणार आहे दबाव? त्यांनीच निर्णय घेतलाय ना, हे सगळे वरिष्ठ लोकांनीच निर्णय घेतलाय की आता ते PR एजन्सी नकोय आपल्याला, आपण दुसरी काहीतरी शोधू. किंवा आपलेच मित्र, मी विनंती करेल पक्षाला की आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीतले कंटेंट देणारी पोरं जी अत्यंत चलाक, अत्यंत हुशार आहेत, अत्यंत त्यांच्याकडं म्हणजे कंटेंट मीडियाला देतील इतका स्कोप आहे, इतकी विद्वत्ता आहे, त्यांनाच आपण जर दिलं तर आणखी मराठी ह्याला कंत्राट दिल्यापेक्षा आपले 100 पोरं तेवढ्या पैशात काम करतील. मी तर हे म्हणेल. आणि पक्षावर कोणाचं म्हणजे ते इतकं काही पॉवरफुल नेतृत्व म्हणता येणार नाही त्या अरोरांना की ते पक्षावर दबाव टाकतील किंवा पक्षाचे नेते त्यांच्या दबावाखाली असतील, इतकं नाही. आणि आता पारदादाने लक्ष घालायला सुरुवात केली म्हटल्यावर तर ते काही शक्यच नाही. बरं, आता एक म्हणजे हा प्रश्न पण महत्वाचा आहे. आता कालच सुनील तटकरेंनी म्हटलं की मला कल्पना होती या विलिनीकरणाच्या चर्चेच्या संदर्भामध्ये आणि मी म्हणजे माझा काही विरोधही नव्हता, पण आता बदललेल्या सिनारिओमध्ये म्हणजे आम्ही एनडीए बरोबर आहोत, एनडीएचा एक घटक आहोत, भाजप बरोबर आहोत आणि एनडीएचा एक घटक आहोत, त्यामुळे बदललेल्या सिनारिओमध्ये या सगळ्या गोष्टी काही म्हणजे कशा होतील हे माहित नाही किंवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक्झॅक्ट वाक्य मी सांगते जेणेकरून आपल्याला म्हणजे खरं तर इंटरेस्टिंग आहे ते. आता या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया ही तुमच्या नेत्यांकडनं आली नाही किंवा त्याच्याबद्दल कुठलाही नेता त्याच्या अशी चर्चा होते हे आम्हाला माहित नाही असं म्हटलं. आणि आता थेट सुनील तटकरेंनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असताना उल्लेख केला की मला याची कल्पना होती, मी कधी विलिनीकरणाच्या विरोधात नव्हतो आणि असं त्यांचं म्हणणं आहे की आता विलिनीकरणाचा जो सिनारिओ आहे तो दादांच्या हयातीत होता, तो आता बदलला आहे असं ते म्हणत आहेत. त्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काय, कारण अमोल मिटकरी सुद्धा बोलताना ऐकायला मिळाले होते की हो विलिनीकरणाची चर्चा आहे. आता सुनील तटकरे हे 2 महिन्यानंतर म्हणतायत, म्हणजे आधी अमोल मिटकरींना माहिती होतं आणि नंतर सुनील तटकरेंना कळलं असं तर होणार नाही ना. मग तेव्हा का नाही तुमच्या पक्ष नेतृत्व म्हणजे पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली, आता कशी काय आली आणि काय म्हणजे काय आता ठरलंय का पक्षामध्ये काही? अमोलजी असं आहे, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये मी बोलावं इतका मी मोठा नाही हे मी प्रामाणिकपणे सांगतो. दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे का, तर 100% आले पाहिजे या मताचा मी आहे. दोन्ही पक्षात विलिनीकरण झालं पाहिजे, अजितदादांच्या मनात ते होतं, अनेकांनी बोलून दाखवलं. आणि अजितदादांनी ज्या बैठका सन्माननीय जयंत पाटील साहेबांच्या घरी केल्या असतील, आदरणीय पवार साहेबांच्या सोबत केल्या असतील, त्यामध्ये दादा हे एकटे त्या बैठकीत असायचे. नंबर 1, अलीकडच्या काळामध्ये सुनील शेळके असतील, आमचे आमदार किंवा अण्णा बनसोडे साहेब असतील, यांनी सुद्धा विलिनीकरणावर भाष्य केलेलं आहे. आणि त्यांनी भाष्य करताना हेही म्हटलं की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये जर दोन्ही पक्ष एक येत असतील तर याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. आणि त्याच्यामुळे मी कोणाचीही मुलाखत पाहिलेली नाही. तुम्ही जे सांगताय त्यावर विश्वास ठेवून मी एवढं म्हणेल की विलिनीकरण जर होत असेल आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर ते होत असेल तर त्याचं प्रत्येक कार्यकर्ता स्वागत करेल. मग साहेबांचा पक्ष असो की आमचा पक्ष असो. आणि अर्थातच हा सर्वस्वी निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींचा आहे, त्यात मला पळायचं नाही, मला त्याबद्दल बोलायचं सुद्धा नाही. विलिनीकरणाबद्दलचं मी तुमचं मत विचारतच नाहीये. मी असं म्हणते आहे की 2 महिन्यांपूर्वी म्हणजे अजितदादा गेले, दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर लगोलग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं मग नरहरी झिरवळ असती, आपले नरहरी झिरवळ तर तुमच्या पक्षातले आहेत, शशिकांत शिंदे असतील, या सगळ्यांनी बोलायला सुरुवात केलीच होती ना की विलिनीकरणाच्या बद्दलची चर्चा होती, विलिनीकरण व्हायला हवं. आता शशिकांत शिंदेच्या अनुषंगाने बोलूयात की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हे बोललं जात आहे म्हणून फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे विलिनीकरणाची चर्चा आहे असं तुमच्या नेत्यांकडनं म्हटलं गेलं. आम्हाला तर याच्याबद्दलची कल्पना नाही. अजितदादांनी म्हणजे एक अजितदादा पक्षातल्या कुठल्याच नेत्याला याबद्दलची माहिती दिलेली नाहीये किंवा सांगितलेलं नाहीये असं म्हटलं गेलेलं आहे. तर मग आता अचानक 2 महिन्यानंतर सुनील तटकरे कसं काय म्हणत आहेत की मला याच्याबद्दलची कल्पना होती, माझा काही विरोध नव्हता. म्हणजे असं काय घडलं आहे या काळामध्ये, मागच्या काही दिवसांमध्ये की मागच्या काही काळामध्ये आता सुनील तटकरे असं का म्हणतात? म्हणजे बोलणं झालंच असेल ना, आता पक्षातली एक भूमिका म्हणून, आमदार म्हणून जेव्हा तुम्हाला विचारलं जाते माहिती असेल तर मग काहीतरी कल्पना असेल पक्षात काय चाललंय. पक्षाने स्पष्ट सांगितलंय की पक्षाचे वरिष्ठ नेते जर बोलत असतील आणि त्यांचे इंटरव्ह्यू होत असतील आणि त्यातून जर ते काही
मीडिया समोर बोलत असतील तर त्यावर उत्तर देण्याचा अधिकार मुख्य प्रवक्ते आणि प्रवक्ते यांनाच आहे. आणि सध्या मी त्या पदावर नसल्यामुळे, मी आमदार आहे हे बरोबर आहे, मी पक्षाचा एक सदस्य कार्यकर्ता आहे हेही बरोबर आहे, पण इनसाइड स्टोरी मला माहित नाही. आता 2 महिन्यानंतर त्यांनी कोणती मुलाखत दिली, का दिली, हे का बोलले, हे याच्यावर मी काय बोलणार, मी कसं बोलणार आहे हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत विचारायला लक्ष जातं, मी स्पष्ट सांगतो. तुम्ही ते आधीही सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला म्हटलं की आता तुमच्या महत्वाच्या नेत्यांचीच अशी प्रतिक्रिया आलेली आहे किंवा त्यांच्या मुलाखतीतच त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे, तर त्यामुळे म्हटलं की तुम्हाला कदाचित त्याच्याबद्दलची माहिती असेल, काहीतरी पक्षात होतंय. मग अगदीच काही पक्षात तुम्ही म्हणजे अनभिज्ञ म्हणून वावरताय का, तुम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून म्हणताय आणि तुम्हाला पक्षातला महत्वाचा नेता काय म्हणतो याच्याबद्दलची माहिती नाही, असं कसं काय होईल मिटकरीजी? नाही बा, मला माहिती नाही तसं कसं काय होईल, नाही तसंच आहे, मला माहित, खरंच माहित. पण बरं, तुम्ही ह्या सगळ्यावर बोलू नये म्हणून तुमच्यावर दबाव आहे का, आता हा माझा प्रश्न आहे. कशा माझ्यावर दबाव असण्याचा काय प्रश्न आहे, दबाव बिबाव असण्याचा काय प्रश्न नाही, मी बोलतोय ना, मी सांगतोय. नाही पण तुम्ही सांगत नाही ना, 2 महिन्यानंतर कसं काय आलं म्हणजे? जेव्हा मला माहित पडेल तेव्हा मी स्वतः सांगेल आपल्याला. आता सध्या माझ्याकडे माहितीच नाही, तर मी मोघम माहितीच्या आधारे कशाला बोललो? पूर्वी बोला. पक्षातनं हळूहळू लक्ष काढून घेताय का तुम्ही? पक्षामध्ये काय घडतंय याच्याबद्दलची माहिती ठेवत नाहीयेत का, फक्त नरेश अरोरांबद्दलची माहिती ठेवताय का? नाही, आमच्या पक्षाला सगळं माहित असतं, माझ्याकडे कशाची माहिती आहे, काय कशाची माहिती नाही, का बोलतो. मला जे साधे प्रश्न पडतात, मला आजच्या चर्चेचा फोकस माझा जो आहे तो फक्त एवढंच आहे, अजित दादाच्या विमानाचा अपघात की घातपात यावर जी लोकांना शंका आहे, त्या सगळ्या त्या याच्यामध्ये, त्या आतापर्यंतच्या घडामोडींमध्ये नरेश अरोरांची भूमिका काय, ते आता कुठे आहे, ते आता इथून गेल्यानंतर काय कुठे आहेत? तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना, तुम्ही प्रश्न विचारताय तर तुम्हाला काहीतरी माहिती आहेत ना, कुठे आहेत मग नरेश अरोरा? तुम्ही नेहमी म्हणतात नाही हे महाशय कुठे आहेत. नाही बघा, आता तुम्ही टीका करता, तुम्ही त्यांच्याबद्दलचं ट्विट टाकता, तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही जसं अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये अपघात की घातपात असं म्हटलं आणि त्याच्यानंतर तुम्ही काही माहिती काढण्याचा प्रयत्न केलात. रोहित पवारांनी माहिती काढली होती, आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. मग आता नरेश अरोरांबद्दल तुम्ही काही प्रश्न विचारताय, तुम्ही काही संशय उत्पन्न करताय, तुम्ही कशा पद्धतीने पक्षाचं काही व्यवस्थित काम केलेलं नाही, एवढे पैसे घेऊन सुद्धा असं म्हणतायत, तर तुम्ही सुद्धा एक पक्षाचा चांगला जागृत कार्यकर्ता म्हणून हे प्रश्न विचारत असाल तर मग ही माहिती तर तुम्ही निश्चित ठेवली असेल की नरेश अरोरा सध्या कुठे आहे, काय करतोय, त्याचं काय चाललेलं आहे, तो महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे. तेच माझा प्रश्न आहे. ती महाराष्ट्रात आहे, दिल्लीत आहे, ती कॅलिफोर्नियात आहे, कुठे आहेत हे मला नाही ना माहिती. तुमचे सूत्र नाहीत का? तुमच्या सूत्रांकडनं तुम्ही अहो, माझ्याकडे सूत्र असते तर माझी सूत्रांची इत्तमभूत माहिती मी रोज टाकली असती. माझ्याकडे सूत्र असण्यासाठी मला आर्थिक तेवढं सक्षम असलो पाहिजे ना. मी जर आर्थिक तेवढा सक्षम असेल तर मी सूत्रांच्या आधारे माहिती देऊन काहीतरी मीडिया कंटेंट देणार. मी तेवढा आर्थिक सक्षम नसलेला एक व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मला जे काही सोर्सेस आहेत ते सर्वसामान्य आपले जे काही पोरं सोशल मीडिया, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधतात, त्याची शहानिशा केल्यानंतरच आम्ही सगळं बोलत असतो. एक लक्षात घ्या, या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य सगळ्यांनाच या पोरांना आनंद झालाय. जे मीडियासाठी कंटेंट लिहित होते एका काळामध्ये ते सगळे आज आनंदी असतील की बाबा कमीत कमी आता इथून पुढं आपल्याला जर निवडणुकीचं कॅम्पेनिंग करायचं असेल तर आपला मराठा बहुजन समाजाचा जो विखुरलेली पोरं आहेत, जी प्रचंड मीडिया त्यांच्यामध्ये क्षमता आहे करण्याची, त्यांच्याकडे हे दिलं तर बरं होईल. आता ते अरोरा जी कुठे आहेत, ते काय करतायत, ते जेवतायत का झोपतायत ते मला माहित नाही आणि त्यांचा शोध घेणार माझ्याकडे कामं भरपूर आहेत. मी कशाला शोध घेऊ त्यांचा? मला आता आणखीन एक प्रश्न आहे, ते म्हणजे की नवनेतृत्व आता पक्षामध्ये आहे. म्हणजे मी पार्थ पवार म्हणते आहे, त्यांनी सुद्धा पक्षामध्ये लक्ष घातल्याची माहिती समोर येते आहे. जय पवारांबरोबर तुमचं ट्युनिंग चांगलं आहे अशाबद्दलची सुद्धा बातम्या आल्या होत्या. तुम्ही सुद्धा त्याच्याबद्दल उल्लेख केला होता की पार्थ पवार आणि जय पवारांबरोबर तुम्ही बोलता आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात, चर्चा करता. तुम्हाला काही चुकलं असेल तर ते आवर्जून सांगतात. माझ्याच एका मुलाखतीत तुम्ही हा उल्लेख केला होता. तर मग आता या सगळ्या संदर्भामध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन तुम्ही हा मुद्दा विषय मांडणार आहात का? त्यांच्याशी याच्याबद्दलचं काही बोलणं झालेलं आहे का? काहीही म्हणजे बोलणं झालंय तुम्हाला म्हणजे सांगा, काय बोलणं झालंय हे नसेल सांगायचं तरी सुद्धा बोलणं झालंय का आणि त्यांचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे हे मात्र जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला एवढं सांगतो की आता हे मी ट्विट केल्यानंतर अनेक लोक त्याचा वेगळा मतितार्थ काढून कदाचित आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, म्हणजे त्यात आता राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पार्थदादा आले, जयदादा असतील आणि वहिनी असतील, यांना मिसगाईड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना मिसगाईड केल्यानंतर ते शहानिशा केल्याशिवाय माझ्याशी बोलणार नाही. ते शहानिशा केल्यानंतर माझ्याशी जेव्हा बोलतील त्यावेळेस माझ्याकडे जी काही माहिती आहे ते मी स्वतः भेटून त्यांना देणार. खरं तर मी मंगळवारचा वेळ पण घेतला होता, पण मी
कोल्हापूर दौऱ्यात असल्यामुळे जाऊ शकलो नाही. माझ्याकडे तुम्हाला जे वेळ काही- दिली होती का? कोणाची मला वेळ वेळ- मिळाली होती? नाही, मला वेळ मिळते, मला कधी मागितली तर मिळते, पण साधारणपणे सुट्या होत्या. काल महावीर जयंतीची सुट्टी, उद्या हनुमान जयंतीचा उत्सव आमच्या भागात मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे मी स्वतः म्हणजे तिथं देवगिरीवर आम्ही अपॉइंटमेंट नियमानुसार घेतच असतो. मी त्यांना सांगितलं का मंगळवार ऐवजी आम्ही शुक्रवार गुरुवार आलो चालेल का, तर ते वेळ कळवतील ना. पण मी जेव्हा भेटेल त्यावेळेस कदाचित तोपर्यंत जर त्यांचा काही गैरसमज कोणी करून दिला असेल तर तो गैरसमज मला आता याच्यात मी माझी पीएचडी झालेली आहे 6 वर्षात, की आपण एखादं साधा संसद विवेक बुद्धीला पटेल असा प्रश्न, शेवटी बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, मला मीडियामध्ये बोलण्याचा अधिकार आहे, जरी माझ्याकडे प्रवक्ता पद नसलं तर भारतीय संविधानाच्या नियमानुसार एक नागरिक म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. मी जर काही प्रश्न विचारला, आता अजूनही मी त्या आमदार या पदावर आहे, मला जर माझ्या पक्षश्रेष्ठींनी उद्या विचारलं की तुम्ही हे अशा म्हणजे की बाबा असं असं आलं, तुला खरं काय ते सांग, तुझ्याकडे काय माहिती आहे, तर माझ्याकडे त्याची उत्तरं तयार आहेत. कारण मिसगाईड होऊ शकतं का, तर होऊ शकतं. चुकीच्या पद्धतीनं पेपरमध्ये बातम्या देऊन मग तेच पेपर, आता कधी कधी काय होतं, परवाच्या दिवशी मी काही न बोलता एक बातमी आमच्याकडच्या स्थानिक एका वृत्तपत्रात चालवल्या गेली अशी की मिटकरींनी ओढले ताशेरे वगैरे वगैरे, आणि त्यातली वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. ज्यावेळेस आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं की ही बातमी कशी काय चालली, म्हटलं हे माझं असं असं ट्विट आहे, याच्या कुठल्याही प्रकारचं कोणावर अलिगेशन्स नाहीये, जे काही बोलायचं आहे ते मी स्पष्ट बोललोय. त्याच्यामुळे मला हे माहित आहे की माझ्या वक्तव्याचा मस्त विपर्यास करून आता ज्यांना पुढं आता पक्षामध्ये स्वतःची स्पेस निर्माण करायची आहे ते चांगल्या पद्धतीने चवरून जरी सांगतील तरी मला माझ्या अभ्यासावर विश्वास आहे. मी स्वतः सांगेन की माझ्याकडे काही इनपुट आहे, माझ्याकडे तुम्ही क्रॉस चेक करा ना, तुम्ही क्रॉस चेक करा. मी एवढं तर म्हणू शकतो, ते बोलले तरी त्यांचं शिरसावंद्य. अजितदादाला पण मी सांगायचं असं की दादा हे असं असं माझ्या लक्षात येते आहे, तुम्ही हे क्रॉस चेक करा, चूक असेल तर मला सांगा, तू चुकलास, बरोबर असेल तर शांत राहू, हे माझं कर्तव्य समजतो मी, ते मी करणार. मला हे माहित आहे की नरेश अरोरा प्रकरणानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात मिसगाईड केल्या जाईल, कदाचित जयदादांना केल्या जाईल, पार्थदादांना केल्या जाईल. मागे पार्थदादांना मिसगाईड केलंच होतं माझ्याबद्दल, ते बोलले होते, मी शांत राहिलो, नंतर काय बोललो नाही. पण असं आहे की खांद्यावर हात ठेवला त्यांनी, ते मला खटकलं ना, ते बाकीच्यांना पण खटकायला पाहिजे होतं. काय हिंमत, इतकी काय हिंमत, तुम्ही दादांच्या खांद्यावर हात ठेवून बुके देताय, तुमची लायकी काय, हे विचारला मी प्रश्न, मला पटला. अनेकांनी त्यांचा गैरसमज केला, पण मी दादांना स्वतः भेटून सांगितलं, दादा म्हटलंय बघा कोणाला खटकलं ना खटकलं मला माहित नाही, पण मला ती गोष्ट खटकली. कारण मी तुमच्या पक्षात काम करतो, मी स्वतः सांगतोय की मी त्या पक्षाचा एक सदस्य आहे, मला त्या पक्षाची विचारधारा माझी वाटते, म्हणून मी एवढा प्रामाणिकपणे जीव तोडून सगळं बोलत असताना तुमचा जर काही कोणी गैरसमज करत असेल तर फक्त दोन्ही गोष्टी तुम्ही एकदा चेक करत जा, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता माझ्याबद्दल चुकीचं जर कोणी ब्रीफ केलं असेल, आणि मला माहित आहे मला फोन येणार, आल्यानंतर मी सांगेल की मला वेळ दे, मी तुम्हाला सगळं समजून सांगतो, माझ्याकडे त्याची वस्तुनिष्ठ उत्तर आणि अहवाल तयार आहे. आता एकदा दोनदा माणसाकडून चुका होतात ना, वारंवार थोडी चुकतो माणूस, मी एकदा दोनदा त्याच्या चुका केल्या असतील, ठीक आहे, मोघम बोललो असेल, त्यातून काही निघालं नसेल, मग त्या रोषात बळी पडलो असेल, पण आता अभ्यासातूनच मी पुढे जातो, भलेही वेळ लागला तर चालेल. त्याच्यामुळे वरिष्ठ नेते, मी माझ्या जयदादांशी संपर्क आहे, माझा पार्थदादांशी संपर्क आहे, माझा सुनीतरावांशी संपर्क आहे, माझा पक्षातल्या सर्व आमदारांशी संपर्क, सगळ्यांशी माझा चांगला आहे, कोणाशी वाईट असण्याचं काही कारणच नाही. आणि जर मला कोणाला वरिष्ठांना वाटलं की मी चुकलो तर मला त्यांनी विचारावं सर्वांसमोर, मी उत्तर देणार. ठीक आहे, मग तुम्ही आता जेव्हा भेट घ्याल बारामतीमध्ये जाऊन, म्हणजे सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्याशी अच्छा देवगिरीवर जाऊन, तेव्हा जे काही माहिती येईल तेव्हा निश्चित तुम्ही द्याल, पण एक अभ्यासपूर्ण ही माहिती सुद्धा द्याल, ते म्हणजे की खरोखर नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्सचं कंत्राट जे आहे ते आता संपवलेलं आहे का, त्यांच्याबरोबरचा कॉन्ट्रॅक्ट थांबवलेला आहे का, याच्याबद्दलची सुद्धा अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं अपेक्षित आहे मिटकरीजी. नुसता प्रश्न विचारून चालणार नाही, आणि नरेश अरोरा आहेत कुठे याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्ही माध्यमांना खरं तर अभ्यासपूर्ण पद्धतीने दिली पाहिजेत. मी दोन्ही अभ्यासपूर्ण प्रश्न आपण जे विचारले ते आता नोट करतोय, आणि दोन्ही प्रश्नाचं अभ्यासपूर्ण उत्तर मला देवगिरीवर मंगळवारची आमदारांच्या बैठका असतात, त्यामध्ये मला जर प्रश्न विचारला गेला तर याची पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला फोन करून सांगेल की ही याची अभ्यासपूर्ण उत्तर आहे, हा माझा शब्द आहे. ठीक आहे, तुमच्या फोनची वाट पाहिन मी. धन्यवाद अमोल मिटकरीजी. तर हे होते अमोल मिटकरी, ज्यांनी नरेश अरोरांच्या संदर्भामध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं त्यांच्याबद्दल त्यांनी याआधीही प्रश्न उपस्थित केले होते, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष नेते जे आहेत, पक्षप्रमुख जे आहेत किंवा पक्षातले महत्वाचे नेते आहेत ते निश्चितच या सगळ्यामध्ये लक्ष घालतील, आणि या सगळ्याबद्दल काही योग्य ती कारवाई केली जाईल. आणि जर
त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असेल तर इथल्या मातीतले जे कोणी म्हणजे अशा पद्धतीचं काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना याच्या संदर्भातली संधी दिली जाईल आणि ते प्राणपणानं ही मुलं यातलं काम करतील असा विश्वास सुद्धा त्यांना वाटतोय. बघूयात आता नेमक्या कशा गोष्टी घडता आहेत त्या आणि पुढे काय घडतं आहे. एकीकडे नरेश अरोरांचं डिझाईन बॉक्सचं कंत्राट आणि दुसरीकडे सुनील तटकरे यांच्या विलिनीकरणाच्या संदर्भातलं वक्तव्य, अशा दोन्ही बद्दल अमोल मिटकरी त्यांच्याकडच्या माहितीच्या आधारे बोललेले आहेत. किती माहिती कुठली खरी आणि काय माहिती आणखीन समोर येते, मिटकरींना याच्यानंतर कशा पद्धतीनं म्हणजे संघर्ष त्यांच्या वाटेला जो आहे तो असं ते कायम सांगतात तो संघर्ष वाढताना पाहायला मिळतोय का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते सुद्धा इथं कमेंट करा, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा मिटकरी म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी जर आपल्याला फोन केला आणि आपण त्यांच्याशी बोललो तर हे प्रश्न आपण त्यांना निश्चित विचारू. मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.